नाशिकमध्ये होणाऱ्या 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तारखा जाहीर। 31 ऑक्टोबर 2026 पासून कुंभमेळा पर्वाला सुरुवात होणार। शरद पवार आणि अजित पवार आज पुन्हा एकत्र येणार। पुण्यामध्ये वसंतदादा इन्स्टिट्यूटच्या AI संदर्भातील बैठकीत सहभागी होणार। संभाजीनगरातील संतोष लड्डा दरोडा प्रकरणामध्ये आणखी दोघांना अटक। आरोपी सुरेश गंगणेंचा सासरा आणि पत्नीला अटक। वाट्याला आलेलं सोनं विकून मिळालेली 8 लाखांची रक्कम आहे हस्तगत। पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याप्रकरणी NIA कडून 8 राज्यांमध्ये 15 ठिकाणी छापेमारी। PIOशी संबंधित संशयितांवर छापे। महाराष्ट्र, पश्चिम बंगालसह अनेक राज्यांचा समावेश। पाकिस्तानला चीनकडून मोठ्या प्रमाणात पाठिंबा। पाकिस्तानच्या लष्करी उपकरणांमध्ये 80% चीनी उपकरणं। सिंगापुरातील शांग्रीला संवादामध्ये CDS अनिल चव्हाणांची माहिती। पुण्यात मद्यधुंद कार चालकाने 12 जणांना उडवलं। जखमींपैकी बहुतांश MPSCचे परीक्षार्थी। आरोपी चालकाचा साथीदार राहुल गोसावी आणि कार मालक दिगंबर शिंदेला अटक। संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यात हुंड्यासाठी विवाहितेला अमानुष मारहाण आणि चटके। पती अजीम शेख आणि त्याच्या 2 बहिणींवर गुन्हे दाखल। अपेंडिक्सच्या ऑपरेशन दरम्यान रुग्णाच्या पोटाची त्वचा भाजली। नातेवाईकांचा आरोप। वाशिमच्या सरकारी रुग्णालयातला प्रकार। भंडारा जिल्ह्यात शनिवार ठरला घात। 2 अपघातांमध्ये एकूण 5 जणांचा मृत्यू। भंडारा शहर आणि साकोलीमध्ये भीषण अपघात। देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ। देशात सध्या 3395 ऍक्टिव्ह रुग्ण। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। राज्यातील बहुतांश भागात 10 जूनपर्यंत पावसाची विश्रांती। शेतकऱ्यांनी पेरणी आणि लागवडीची घाई करू नये। कृषी खात्याचं शेतकऱ्यांना आवाहन। व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमती घटल्या। 19 किलोचा सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त। रेस्टॉरंट, हॉटेल आणि धाबे चालकांना दिलासा। समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा येत्या 5 जून पासून खुला होणार। इगतपुरी ते अमाहाने हा 76 किलोमीटरचा टप्पा सुरू होणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पणाचा मुहूर्त।